झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 2024च्या लोकसभेमध्ये सगळ्या काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीने पहिलंच खोटं नाव घेतलं होतं, इंडिया आघाडी. इंडीनी संविधानाच्या नावाने गळा काढला, आरक्षणात बंद होईल म्हणून खोटं नॅरेटिव्ह पसरवलं. पण आता महाराष्ट्रामध्ये दोभी पछाड मिळाल्यानंतर EVMच्या नावाने मोठा आरडाओरडा करतात. आता माझे काही प्रश्न आहेत त्यांना आणि त्याचे उत्तरं त्यांनी पहिल्यांदा द्यायला पाहिजे. मला हे सांगा की पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 60% जास्त जागा मिळाल्या, तेव्हा EVM सेट केली होती का? दिल्लीमध्ये सलग 2 वेळा आम आदमी पार्टीचं सरकार आलं आणि ती 67 जागा 63 जागा EVM सेट केली होती का? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार आलं, EVM सेट होती का? आणि कशाला या लोकसभेमध्ये मालेगाव म्हणजे धुळे मतदारसंघामध्ये जे मालेगाव आहे त्या मालेगावमध्ये 1,98,000 मतं पंजावर पडली आणि फक्त 5,000 मतं कमळावर पडली. तर कोणतंही बटन दाबलं तर पंजावर जात होतं का? अमरावतीमध्ये सगळा मोमीनपुऱ्यापासून जो एरिया आहे पठाण चौक वगैरे, तिथे नवनीत राणाला 2 मतं 3 मतं 4 मतं, यांना 600 मतं 800 मतं 900 मतं हे पडत होते. म्हणजे पंजावर कोणतंही बटन दाबलं तर पंजावर जात होतं. तिथे EVM सेट झाली होती का? यांना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता महाराष्ट्रामध्ये की आता जनता आपल्या पाठीमागे येतेच आहे, आपलं खोटं बोललेलं खरंच वाटतंय. आणि 5 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत घेतली, संघटनात्मक बांधणी केली. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी ज्या योजना आणल्या, कोणासाठी नाही आणल्या? लाडक्या बहिणीची योजना आणली, 7,500 रुपये खात्यात टाकले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये जात होते. शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं, 1 रुपयात पीक विमा झाली. आणि त्याच्यामुळं जे वातावरण बदललेलं होतं, लोकांचा संविधानाचं जे नॅरेटिव्ह पसरवलं होतं त्याच्यामध्ये फसवणूक झाली होती, त्याचं चीड लोकांमध्ये निर्माण झाली होती. ते यांना कधीच कळलं नाही. आणि त्यामुळं संयुक्तपणे जेव्हा महायुती लढली तेव्हा एवढ्या जागा आल्या आणि पूर्ण भुईसपाट झाले. अजूनही अहंकारात आहे आणि अजूनही अहंकारात आहे. पहा, हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही EVMच्या नावाने ओरडता आहात तेव्हा जेवढ्या महिलांनी, पुरुषांनी, तरुणांनी महायुतीला मतदान केलेलं आहे त्यांचा तुम्ही अपमान करता आहात. EVMच्या नावाने ज्या वेळेला तुम्ही ओरडता आहात, ज्या लोकांनी कमळावर मोठ्या ताकदीनं मतदान केलं, म्हणजे लोकसभेमध्ये मुस्लिमांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी 7 पासून, आणि आता यावेळेला सर्व महिला असो पुरुष असो सकाळी 6:30 वाजतापासून रांगेत होते. कारण की तुमच्या खोट्या नॅरेटिव्हचा बदला घ्यायचा होता, चांगलं सरकार आणायचं होतं. आणि म्हणून EVMच्या नावाने ओरड कराल तर तुम्ही जनतेचा अपमान कराल. जनतेचा अपमान करता, जनता तुम्हाला माफ करणार नाही. कारण की प्रत्येकाला माहीत आहे आम्ही कमळाला मटण दाबलं, पण हे EVMच्या नावाने आमची बदनामी करतात. म्हणूनच त्या सांगतोय की हे लोकशाही मानतो म्हणतात, हे संविधान मानतो म्हणतात, पण जेव्हा जेव्हा हार होते तेव्हा तेव्हा EVMच्या नावाने खापर फोडतात. यांना तामिळनाडूमध्ये समजा DMKचं सरकार आलं तेव्हा त्यांना EVM नाही दिसत, केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा त्यांना EVM नाही दिसत, तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर त्याची मेहनत आहे म्हणतात. म्हणजे तेलंगणामध्ये EVM नव्हती का? तेलंगणामध्ये आलं, कर्नाटकामध्ये आलं तर त्यावेळेला म्हणतात की आमच्या मेहनतीने आलं, लोकांचा कल होता, लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून मतदान केलं. आणि ज्यावेळेला हे हारतात त्यावेळेला EVMवर खापर फोडतात. बिचारी ती EVM
प्रामाणिकपणे काम करते, सगळ्यांचे मतं नोंदवते आणि यांनी जेवढ्या तक्रारी केलेल्या सोशल मीडियावर निवडणूक आयोगाकडे, आता महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ज्या ज्या खोट्या गोष्टी मांडल्या त्याही गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. म्हणजे कोणीही पाहू शकतं, कोणीही तक्रार करू शकते आणि ती तक्रारीचं स्पष्टीकरण किंवा चौकशी करून त्याचा निर्णय निवडणूक आयोग जेव्हा देतो तेव्हा ते एकट्याला देत नाही, ते पोर्टलवर टाकतात. आणि त्याच्यामुळं जसं संविधानामध्ये तुम्ही संभ्रम पसरवला, खोटा नॅरेटिव्ह तयार केला, फेक नॅरेटिव्ह तयार केला, पण हा फेक नॅरेटिव्ह तुम्ही तयार कराल तर लोकांचा अपमान करणारा खोटा नॅरेटिव्ह आहे. कारण ज्यांनी कमळावर मतदान केलेलं आहे त्याला असं वाटेल की हे लोक आम्हाला बदनाम करतात. बरोबर आहे. काही ठिकाणी पोस्टल मतदान कशा पद्धतीनं करून घेतलं या लोकांनी, या धनदांडग्या लोकांनी, हे आम्हाला माहीत आहे. मी पोस्टल मतदानाचा अपमान करणार नाही, परंतु अनेक ठिकाणी जिथे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले तिथे पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आले तिथं पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर आहे आणि EVMवरही आघाडीवर आहे. आणि म्हणून पोस्टल मतदान जर का महाविकास आघाडीकडे असेल तर त्याचा आम्ही आदर करतो. परंतु लोकांनी जे गुप्त मतदान केलेलं आहे पोस्टल मतदानामध्ये तरी तो एखाद्या वेळेला दाखवून करतो. दाखवून म्हणजे पूर्ण ते टिकमार्क करताना तो समोरचा उभा असतो आणि त्याचं काय होतं लेनदेन ते त्यालाच माहीत असते. आणि त्याच्यामुळं पोस्टल मतदानामध्ये उलट गडबड होऊ शकते, पण EVMमध्ये ती गुप्त मतदान असतं. आणि ज्या ज्या एरियामध्ये आहे, अजूनही यावेळेला अमरावतीमध्ये अलीम पटेलला 55,000पेक्षा जास्त मतं मिळाली, मग त्यांनी EVM हॅक केलं होतं का? आणि म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जो ओरड करता आहात ती ओरड मतदारांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाचा अपमान आहे आणि म्हणून लोक तुम्हाला माफ करणार. नाही, आम्ही स्पष्टीकरण यासाठी देतो की हा खोटा नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम मोठ्या ताकदीनं हे लोक करतात. म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. सुप्रीम कोर्टाने स्वतः म्हटलं, सुप्रीम कोर्टाने म्हटलं, मग सुप्रीम कोर्टाचा काय स्वार्थ आहे त्यामध्ये? आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा खोटा नॅरेटिव्ह पसरवून हे मतदाराचा अपमान करतात आहे, लोकशाहीचा अपमान करतात आहे, संविधानाचा अपमान करतात आहे. म्हणून मी आलो आहे. निश्चितपणे इलेक्शन कमिशनने जेवढ्या तक्रारी त्यांच्याकडे केल्या, अरे एवढी हिंमत असेल तर इलेक्शन कमिशनकडून कोणती मशीन घ्यावी आणि कोणती हॅक झालेली आहे त्याचं चॅलेंज द्यावं ना. इलेक्शन कमिशनने तो वारंवार म्हटलेलंच आहे. आणि त्यामुळं इलेक्शन कमिशनकडे कोणतीही तक्रार झाली ती पोर्टलवर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं की तिन्ही उमेदवाराला सारखे मतदान आहे, खोटं निघालं ते. एका ठिकाणी सांगितलं की या प्रभागामध्ये फक्त 2च मतदान मिळालं, तेही पण खोटं निघालं. आणि त्यामुळे यांनी जे आरोप केले ते खोटं निघालं हे इलेक्शन कमिशनने दाखवून दिलेलं आहे. पण त्याचा गवगवा होत नाही. यांची ओरडण्याची कपॅसिटी, खोटं बोलण्याची कपॅसिटी निश्चितपणे चांगली आहे आणि त्यामुळं मी इथे आलेलो आहे सांगायचं. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये सगळ्या निवडणुका होतील आणि व्हाव्यात. कारण की ज्या लोकांनी अडचणी आणलेल्या होत्या ते सगळे विरोधक आता थंडे पडले. ज्यांनी कोर्टामध्ये टाकल्या होत्या, म्हणजे ज्या विरोधकांनी थांबवल्या होत्या OBCच्या प्रश्नावरून, अनेक गोष्टीवरून, ते निश्चितपणे आता थंडे पडलेले आहे. आणि त्यामुळं तातडीनं त्या निवडणुका होतील पुढच्या काळामध्ये आणि महायुतीला निश्चितपणे यश मिळेल. लोकांचा मूळ तसा आहे, कारण की लोकांना काम करणारे लोक पाहिजे.
निश्चितच मी पूर्ण पत्रकार परिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऐकली आणि आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीसुद्धा ऐकली आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने एकनाथजी शिंदे यांनी जो कारभार केलेला आहे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करतो मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकालासाठी। आणि एकनाथजी शिंदे यांनी सातत्याने महायुतीमध्ये एवढा चांगला सहयोग आणि समन्वय घडवून आणला आणि जे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे आणि एकनाथजी शिंदे यांचा अतिशय सुंदर समन्वय जो होता आणि त्या समन्वयाच्यामुळंच एवढं चांगलं यश मिळालं आहे आणि त्या समन्वयाचा अभाव महाविकास आघाडीमध्ये सपशेल होता आणि म्हणून या परिस्थितीवरती आले। नाही, निश्चितपणे एकनाथजी शिंदे यांनी जे सांगितलं आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलं की हा निर्णय भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथजी शिंदे हे सगळे मिळून घेणार आणि त्या निर्णयाप्रमाणे सर्व महाराष्ट्रामध्ये समृद्ध महाराष्ट्र करण्याकरता सर्वजण बांधील राहतील। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।